आहे की ते कन्फर्म माहिती देतं की टेम्परेचर वाढलं की स्पीड वाढेल का नाही, आवाज लवकर पोहोचेल की नाही. टेम्परेचर वाढलं की काय होईल तर एअर पण गरम होणार, गरम झालंच काय होत असेल वगैरे वगैरे 12 माणकडे ते आपल्याला सांगतील. मग काही एकच गोष्ट वाढत असते का दुसरी कमी जास्त काही बी होऊ शकत असतं. पण या सगळ्या गोष्टींचा जर बारकाईने विचार केला आणि आपण म्हटलं नाही नाही हे फालतूगिरी सोडायचे, आपलं कॉन्क्रीट सांगायचं, कन्फर्म सांगायचं की काय फरक पडेल. मग आपण म्हटलं चला काय लोड घ्यायची गरज नाही, आपण डायरेक्ट एक छोटस काम करू. म्हटलं की आपण चला इथं हेल्प घेऊया. म्हटलं आपण लॅपलासची. कोणाची घेऊया? मग लॅपलास सरांना जर म्हटलं की सर की बाबा एक बेसिक कॉन्सेप्ट काय आहे, लॅपलासला काय म्हटलं, बेसिक कॉन्सेप्ट काय आहे. राणा तुला दिसतंय हे सगळं? मला वाटत ना तुला काय दिसतंय म्हणून. दिसतंय? मग लॅपलासची बेसिक कॉन्सेप्ट काय आहे तर तो सांगतो वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट प्रेशर बाय डेन्सिटी इनटू, कारण प्रोसेस कुठली आहे तर आयसोथर्मल नाही, एडियाबॅटिक आहे, फास्ट आहे, म्हणून तिथला एडियाबॅटिक इंडेक्स. आणि मग ही कॉन्सेप्ट घेऊन आपण आलो समजा इथं. मग ही कॉन्सेप्ट घेऊन आल्यानंतर आम्ही म्हटलं बाबा ठीक आहे, पण आता आम्हाला काहीच कळलं गेलंय हे नेमकं काय चेंज होतो, कसं होतो, काय समजायला गेलं आम्हाला. मग ते म्हणतात थोडस थांबा, तुम्हाला याच्यात इंटरेस्ट आहे ना, पण इथं टेम्परेचर दिसतंय का? दिसत नाही. मग दिसत नाही तर एक छोटस काम करा तुम्ही. आता तुमचा जो साऊंड आहे तो पास कुठून करायला लागलात? एअर मधून, म्हणजे गॅसेस मधून. मग जर तुम्ही गॅस मधून हे सगळं पाठवताय थोड्या वेळासाठी, तर तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहित आहे का? तर मी तर म्हटलं नाही बाबा मला तर माहिती नाही. मग तुम्हाला अगोदर ते इक्वेशन बघावं लागेल आणि मग ते असतं PV इज इक्वल टू nRT असतं. मग याच्यामध्ये प्रेशर त्या गॅसचा व्हॉल्यूम, त्या गॅसचं टेम्परेचर, आणि तो गॅस किती आहे, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ केळी आणली किती, डझन आणली, हे मी विचारलं. आंबे आणले किती, डझन आणले. एक्झॅक्टली गॅस घेतला किती, मोल घेतला, असं ठरलं. बरोबर ना. आर बद्दल बोलणार नाही कारण तो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. मग आता मला सांगा इथपर्यंत लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल. मी जर म्हटलं लेट n इज इक्वल टू 1, म्हणजे प्रयोग करत असताना गॅस किती घेतला, 1 मोल. आता त्या 1 मोल मध्ये ऍटम किंवा मॉलिक्यूल किती असतील तर तुम्ही म्हणा मोजत बस. किती असतील, 1 डझन आंबे काजू काय घ्यायचे ते घ्या, 12च ना. एक्झॅक्टली 1 मोल म्हटलं की 6.022 इंटू समथिंग समथिंग, तर तेवढं सांगतं कशाला, डायरेक्ट काय म्हणा सर अवोगॅड्रो नंबर एवढे असतील. बरोबर आहे की नाही, झाला विषय. मग आता यांची व्हॅल्यू जर हे झाली तर काय म्हणणार, देअरफॉर PV इज इक्वल टू RT येणार ना. आता बरोबर आहे का नाही, काय येणार, समजतंय का? मग आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हीच काय म्हणणार, देअरफॉर V इज इक्वल टू, किंवा डायरेक्ट तुम्ही असं मला सांगा थोड्या वेळासाठी, याला म्हटलात समजा हा जर 1 नंबर इक्वेशन असेल तर याला काय म्हणणार तुम्ही, 2 नंबर म्हणणार. मग आम्ही गेलो बेसिक मध्ये, डायरेक्ट घेतलं 5वीला 6वीला 7वीला, म्हटलं सिन्स डेन्सिटी रो इज इक्वल टू मास बाय काय असतं रे, व्हॉल्यूम असतो. बरोबर आहे की नाही. पण जर आम्ही 1 मोल एवढा गॅस घेतला आणि म्हटलं चला त्या गॅसची डेन्सिटी बघायची, तर त्या गॅसचं मोलार मास बाय व्हॉल्यूम असेल ना बाळांनो. बरोबर आहे की नाही. मग मला सांगा देअरफॉर व्हॉल्यूम V इज इक्वल टू काय असेल, मोलार मास डिवाइड बाय डेन्सिटी असेल. बरोबर आहे की नाही. मग आता V च्या ठिकाणी V ठेवलं तर असं होईल ना, PM बाय रो. V ची किंमत काय असेल, M बाय, म्हणजे मोलार मास डिवाइड बाय त्या गॅसची डेन्सिटी इज इक्वल टू काय येणार आहे बाळांनो, R इंटू T. बरोबर आहे का. आम्ही काय करायलो समजायला सगळ्यांना. मग आता हे का चालू आहे, कारण इथं प्रेशर बाय डेन्सिटी, प्रेशर बाय एक्स्ट्रा कोण झालंय, मोलार. घेऊन जा अंतर पलीकडे, मग काय होणार,
Therefore, pressure by density rho is equal to RT divided by molar mass. बरोबर आहे की नाही? मग आता ही इकडे ठेवलं तर चालेल का? मी म्हटलं therefore velocity of sound is equal to under root, याच्या ठिकाणी हे असे येणार रे RT बाय त्याचं मोलार मास इंटू गॅमाला गॅमा. बरोबर आहे की नाही? तर आता त्या मटेरियल साठी त्या गॅस साठी तुम्हाला माहित आहे हे कसं पाहिजे कॉन्स्टंट. हा तर कोण आहे कॉन्स्टंट. त्याच पर्टिक्युलर गॅस साठी मोलर मास कॉन्स्टंट. देअरफॉर वेलोसिटी ऑफ साऊंड इन दॅट पर्टिक्युलर गॅस इज इक्वल टू इज प्रपोर्शनल टू अंडर रूट टेम्परेचर. मग याचा अर्थ काय? तर आता कन्फर्म बोलता येईल की टेम्परेचर वाढलं की स्पीड सुद्धा. मग आपलाच आवाज हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये त्या दोन्हीची स्पीड सारखी असेल का वेगळी असेल? सोपं असतं की नाही? मग आपलाच आवाज हिवाळ्यामध्ये स्लो जात असतो आणि उन्हाळ्यामध्ये मान्य याच्यात खूप मोठा डिफरन्स नसेल पण डिफरन्स मात्र नक्की असेल. बरोबर आहे की नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी. मग आता याच्यावरती जर तुम्हाला जर एखादा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काही प्रश्न बनवायला लागला तर प्रश्न काय बनवाल रे? तर सगळ्यात साधी सोपी गोष्ट तुम्ही मला सांगा. मी असं म्हटलं वेलोसिटी ऑफ साऊंड. बघा आता वेलोसिटी ऑफ साऊंड ऍट एक्स टेम्परेचर आहे म्हटलं 100 मीटर पर सेकंड आहे म्हटलं. किती आहे म्हटलं? टेम्परेचर किती आहे? एक्स आहे म्हटलं. आणि वेलोसिटी ऑफ वाय टेम्परेचरला विचारलं पण वाय म्हणजे किती आहे? तर वाय आहे एक्सच्या चौपट आहे म्हटलं. किती आहे म्हटलं? चौपट आहे. याचा अर्थ पहिलं जे टेम्परेचर होतं T1 ते होतं एक्स. आता T2 काय झालं 4x. म्हणजे टेम्परेचर किती पटीने वाढलं? मग आमची स्पीड किती असेल? तर स्पीड तुम्हाला माहित आहे त्याच्या प्रोपोर्शनल आहे. पण कशा? तर टेम्परेचरच्या रूटच्या ना. मग ज्यावेळेस तुम्ही हे 4 पटींनी करणार त्यावेळेस बाहेर किती भेटणार? 2च भेटणार. म्हणजे जर आमची स्पीड एक्स ला होती 100 तर 4x ला आमची 400 झालेली नसती 200 झालेली असते. बरोबर आहे की नाही? या रूटच्या कॉन्सेप्ट मला असं वाटतं आता फास्टच घेतलेलं बरं आहे कारण मगाच्या लेक्चर मध्ये मी स्लोली सांगितलेलं. मग तुम्हीच विचार करा की अगोदर टेम्परेचर होतं एक्स आणि आता आम्ही टेम्परेचर वाढवलं. आम्ही टेम्परेचर किती केलं? तर याच्या 25 पटींनी वाढलं. किती वाढलं? म्हणजे आता किती केलं? 25x. इथं स्पीड आहे 100. इथं किती होईल? 500. व्हेरी गुड. इथं किती व्हायला पाहिजे? 500. समजतंय का? तर रूटचा 25 बाहेर आला किती होणार? मग जर ही एक्स आहे आणि स्पीड एक्स टेम्परेचर आहे आणि आता आम्ही केलं 100x म्हटलं टेम्परेचर किती पटीने वाढवलं? 100 पटीने. स्पीड किती पटीने वाढणार? 10. बरोबर आहे की नाही? म्हणजे स्पीड किती होईल त्याची? 1000. समजते का रे सोनांनो? मग प्रश्न ह्याच्या बाहेरचे नसतात रे तुम्हाला. तुम्ही त्याच्यावरती विचार करावा आणि उत्तर द्यावी एवढी माफक अपेक्षा असते एक्झाम घेणाऱ्याची. तुम्हाला कसं समजलं हे चेक करणार. मग जेव्हा आमच्या लक्षात येतं की आम्हाला इथं काय बघायचं कशा पद्धतीनं आहे किती स्ट्रेट फॉरवर्ड रिलेशन येतं. मग काय आम्हाला समजलंय? तर वेलोसिटी ऑफ साऊंड इन एनी मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर बट हाऊ? अंडर रूट टेम्परेचर. बरोबर आहे की नाही? म्हणजे लिनियर रिलेशन नाही. तर याचा पॉवर अंडर रूटचा अर्थ काय होतो? तर 1/2 होतो. मग मी जर असं लिहिलं अंडर रूट 5 याचा अर्थ काय झाला? 5⁻1/. बरोबर आहे की नाही? समजते का? असे प्रश्न येतातच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये. त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की शिक्षकाने फॉर्म्युला बनवला होता. नाही बाळांनो, शिक्षकाने फॉर्म्युला बनवला म्हणजे कम्प्लीट त्याची कुंडलीच काढलेली असते. लक्षात येतं हे सगळं? मग आता राहिला प्रश्न की याच्यामध्येच आम्ही दुसरी कॉन्सेप्ट स्टडी केली होती. तिथं मी वेळ देणार नाही अगोदरच बोललो होतो. कुठे गेलं? हा आला ना इथं. मग सेम वेलोसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. पण कसं? अंडर रूट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. म्हणजे डेन्सिटी सारखंच आलं ना. त्याच्यामुळे इथं बोलत बसणार नाही. समजले का रे स्टुडंटनो? नक्की कळाले का? मग हाही छोटा टॉपिक इथंच थांबूया. पॉज घेऊया. लगेच